बातमी रवींद्र वायकर यांच्या संदर्भात। रवींद्र वायकर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वायकरांचा प्रवेश होणार आहे। तर संध्याकाळी 9 वाजता वर्षा बंगल्यावर हा पक्ष प्रवेश होणार आहे। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकर हे ईडीच्या रडारवरती अनेक दिवसांपासून आहेत। दरम्यान वायकर आता शिवसेनेत जाण्याची दाट शक्यता आहे, किंबहुना प्रवेश करणार आहेत। तर रात्री 9 वाजता हा पक्ष प्रवेश होणार आहे। रवींद्र वायकर रात्री 9 वाजता शिवसेनेत प्रवेश करतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावरती हा प्रवेश होणार आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावर रात्री 9 वाजता रवींद्र वायकर यांचा प्रवेश होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून रवींद्र वायकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देतील आणि इतर पक्षात जातील अशी चर्चा होती आणि अखेर यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय। रवींद्र वायकर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत। शुभम, रवींद्र वायकर अखेर शिवसेनेत प्रवेश करणार अशी बातमी समोर येते, अधिकची माहिती या संदर्भात। जगदीशजी, बघायला गेलं तर रवींद्र वायकर जे आहेत आज संध्याकाळी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे, एकनाथ शिंदे गट, या शिवसेनेमध्ये ते प्रवेश करत आहेत। एकनाथ शिंदे हे कल्याणमध्ये आहेत सध्या आणि 7:30 वाजता जे आहेत कल्याणवरनं ते निघणार आहेत मुंबई वर्षा निवासस्थान या ठिकाणी येण्यासाठी। 8:30 पावणे 9 वाजता ते पोहोचतील आणि त्यानंतर जो आहे हा पक्ष प्रवेश होणार आहे। आणि अशी सुद्धा एक माहिती मिळत आहे की रवींद्र वायकर यांचे जवळपास 500 समर्थक जे आहेत ते त्यांच्या मतदारसंघातून जे आहेत ते निघालेले आहेत आणि ते जे आहेत वर्षा निवासस्थानी पोहोचत आहेत। आणि सोबतच शिक्कामोर्तब झालेला आहे आणि निश्चित झालेला आहे की रवींद्र वायकर जे आहे त्यांचा पक्ष प्रवेश आज एकनाथ शिंदे गट शिवसेनेमध्ये होणार आहे। एकूणच बघायला गेलं तर ईडीची चौकशी होती, त्याच्यानंतर चांगलंच त्याच्यावर ईडीची पीडा त्यांच्या पाठी लागली होती आणि त्यानंतर त्यांना हा निर्णय घ्यावा लागणार आहे। सोबतच आदित्य ठाकरे आणि सोबतच संजय राऊत यांनी सुद्धा काही दिवस आधी असं सांगितलं होतं की त्यांच्यावर कुठेतरी प्रेशर येत आहे की तुम्हाला पक्ष प्रवेश करावा लागेल, तुम्हाला लवकरच निर्णय घ्यावा लागेल। आणि शेवटी आज तो दिवस असा आलेला आहे की आज त्यांचा पक्ष प्रवेश जो आहे तो होत आहे। जगदीश, शुभम, रवींद्र वायकर शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत, ठाकरे गटासाठी ही किती मोठी धक्कादायक बातमी आहे? अर्थातच बघायला गेलं तर मिलिंद देवरा यांचा पक्ष प्रवेश झाला आहे शिंदे गटामध्ये आणि त्याच्यानंतर आज ठाकरे गटामधनं रवींद्र वायकर जात आहेत। त्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये महाविकास आघाडी कमकुवत होणार आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे शिंदे गट किंवा महायुती यांना एक मोठी राजकीय ताकद जी आहे ती दिवसेंदिवस मुंबईमध्ये वाढताना दिसून येत आहे आपल्यासाठी। रवींद्र वायकर जे आहे त्यांचा चांगला जनसंपर्क होता, सोबत नगरसेवक सुद्धा त्यांच्या चांगले संपर्कात होते, जे मुंबईचे होते, शिवसेनेचे होते, शाखा प्रमुख असतील किंवा अन्य जे पदाधिकारी आहेत ते त्यांच्या संपर्कात चांगल्या पद्धतीने होते। आणि आता लोकसभेसाठी जे मतदार लागतात ते मतदार कुठेतरी जे आहेत लोकसभेच्या उमेदवार जे असणार आहेत महायुतीचे, तर पूर्ण मतदान जे आहे त्या दिशेने होताना आपल्याला दिसून येणार। जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या या माहितीबद्दल।